नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहेत इम्पॉर्टंट टर्म्स युज्ड इन सिंपल लिफ्टिंग मशीन. ठीक आहे, जो चॅप्टर आपण चालू केला होता सिंपल लिफ्टिंग मशीन, तर त्यामधले जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या इम्पॉर्टंट टर्म्स आज आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर ह्या टर्म्स समजल्या म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर आला. आणि त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे यातली की यातले इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते तुम्हाला 2 ते 4 मार्काला एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, तर क्या फर्स्ट आहे आपली लोड. आता लोड म्हणजे काय बघा, तर लोड आपण दाखवतो कॅपिटल डब्ल्यू ने. ठीक आहे, कॅपिटल डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे आपलं वेट. ठीक आहे, तर लोड म्हणजे काय, जी काय आपली सिंपल लिफ्टिंग मशीन आहे ती किती लोड काय करणार आहे, उचलणार आहे किंवा किती वेट उचलणार आहे त्या वेटला कन्सिडर करतो आपण लोड. ठीक आहे, म्हणजे बघा द वेट is to be lifted by the machine is called as load. ठीक आहे, the weight is to be lifted by the simple machine किंवा simple lifting machine किंवा machine. ठीक आहे, is called as the load. म्हणजे त्या मशीननी किती वेट लिफ्ट केलेलं आहे त्याचा अमाऊंट आपल्याला दाखवायचं आहे, ते दाखवतो आपण लोडमध्ये. ठीक आहे, किती उचललेलं आहे त्याचे युनिट आहे युनिट ऑफ लोड इज किंवा वेट. ठीक आहे, वेटचं आपण माहिती आहे कशा कशामध्ये मेजरमेंट करतो, के मध्ये, न्यूटन किंवा किलोमीटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे युनिट ऑफ द लोड और डब्ल्यू इज के जी, न्यूटन और किलोमीटर. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे आपली एफर्ट. व्हॉट इज मीन बाय एफर्ट. आता बघा मशीननी लोड उचललेला आहे, तो लोड उचलण्यासाठी त्याला किती फोर्स अप्लाय करावा लागला आहे. ठीक आहे, तर त्या फोर्सला म्हणतो आपण एफर्ट. ठीक आहे, द फोर्स इज अप्लाइड. बघा द फोर्स इज अप्लाइड बाय लिफ्टेड अ लोड. त्या फोर्सला काय म्हणतो आपण, जो फोर्स आपण काय केलेला आहे, यूज केलेला आहे कशासाठी, लोड लिफ्ट करण्यासाठी, तर त्या फोर्सला म्हटलंय आपण एफर्ट. ठीक आहे, सेम लोड आणि एफर्टचं युनिट एकच, युनिट ऑफ एफर्ट इज के जी, न्यूटन और किलोमीटर. ठीक आहे, दोन्ही गोष्टी लक्षात घ्या, लोड काय आहे आणि एफर्ट काय आहे. तर त्यानंतर तिसरी इम्पॉर्टंट टर्म्स मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA दाखवतो आपण त्याला. बघा आता दोन्ही टर्म बघितले आपण, लोड आणि एफर्ट. या दोन्हींचा रेशो म्हणजे काय असणार आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. ठीक आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इट इज द रेशो ऑफ हेवी लोड लिफ्टेड टू द स्मॉल एफर्ट अप्लाइड. ठीक आहे, आता मशीननी तर लोड आपण जास्त उचलणार आहेत. ठीक आहे, हेवी लोड lifted to the small effort applied. ठीक आहे, इट इज द रेशो ऑफ द हेवी लोड लिफ्टेड टू द स्मॉल एफर्ट अप्लाइड. त्याच्या रेशोला म्हणतो आपण MA. ठीक आहे, स्टँडर्ड डेफिनेशन आहे. त्यानंतर अजून MA इज इक्वल टू म्हणजे काय लिहिता येईल, हेवी लोड लिफ्टेड म्हणजे काय, W डिवायडेड बाय P. हे पण तुम्ही असं पण लिहू शकता. ठीक आहे, MA इज इट इज द रेशो ऑफ लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड इज कॉल्ड एज द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. ठीक आहे, आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू कधी पण 1 पेक्षा जास्त राहणार आहे. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचं युनिट काय असणार आहे बघा, डब्ल्यूचं युनिट सपोज कन्सिडर करा आपण केजी घेतलंय, तर एफर्टचं पण युनिट आपल्याला केजी मध्येच घ्यायचं आहे. केजी काय होईल, गेट कॅन्सल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज द युनिटलेस क्वांटिटी. ठीक आहे, किंवा त्याला युनिट राहणार नाही. ठीक आहे, किंवा न्यूटनमध्ये घ्या, न्यूटन कॅन्सल होईल. किलोमीटरमध्ये जर घेतले तर दोन्ही व्हॅल्यू, तर किलोमीटर कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे नंबर 4 व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो त्यालाच म्हणतो आपण VR. ठीक आहे, velocity ratio it is defined as it is the ratio of distance traveled
by effort to the distance traveled by load. ठीक आहे. व्ही आरचा फॉर्म्युला काय? आता आपण लोड लिफ्ट केलेला आहे, त्या लोड लिफ्ट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे? एफर्ट अप्लाय केलेला आहे. तर त्या दोघांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले आहे किंवा किती डिस्टन्स मूव्ह केलेला आहे, त्या दोन्हीच्या रेशोला म्हणतो आपण व्हेलॉसिटी रेशो. परत सेम व्हेलॉसिटी रेशोची व्हॅल्यू पण आपल्याला ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. आता डिस्टन्स माहिती आहे, डिस्टन्स कशामध्ये मेजरमेंट करतो आपण? मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर किंवा MM मध्ये. तर दोन्ही डिस्टन्सची क्वांटिटी आपल्याला एकाच युनिटमध्ये घ्यायची आहे. दोन्ही पण काय होईल? कॅन्सल. व्हेलॉसिटी रेशोला पण युनिट राहणार नाही. ठीक आहे. त्यानंतर ते नेक्स्ट टर्म आहे, त्याला म्हणतो आपण इनपुट. ठीक आहे. इनपुट म्हणजे काय? तर एफर्ट अप्लाइड केल्यानंतर त्या एफर्टनी टोटल वर्क डन किती केलेलं आहे ते अमाऊंट ऑफ वर्क डन आपल्याला दाखवायचं आहे, त्याला म्हणतो आपण इनपुट. ठीक आहे. म्हणजे इनपुट इट इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय an effort is called as the input. और सेकंड डेफिनेशन असंच लिहिता येईल त्याला बघा. इनपुट इट इज द प्रोडक्ट ऑफ एफर्ट and distance traveled by effort. बघा दोन्ही पण डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. इनपुट म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय अन एफर्ट, और इट इज द प्रोडक्ट ऑफ इनपुट इज द प्रोडक्ट ऑफ एफर्ट एंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन एफर्ट इज कॉल्ड एज द इनपुट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे आउटपुट. बघा इनपुटला काय कन्सिडर केलं होतं आपण? एफर्ट. आउटपुटला काय कन्सिडर करायचं? लोड. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय लोड इज कॉल्ड एज द आउटपुट, और आउटपुट is the product of load and distance traveled by load. ठीक आहे. दोन्ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. आउटपुट म्हणजे काय? तर लोडने किती अमाऊंटमध्ये वर्क डन केलेलं आहे त्या अमाऊंट आपल्याला दाखवायचं आहे, किंवा इट इज द प्रोडक्ट ऑफ द लोड अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लोड. ठीक आहे. त्यानंतर आता सगळं आपण मेजरमेंट केलं. आता मशीनची काय करायची? आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. इफिशियन्सी आहे म्हणजे की जी मशीन आहे ती किती पर्सेंट आपलं वर्क करणार आहे. ठीक आहे. ते पर्सेंटमध्ये वर्किंग काढायचं आहे, त्याला म्हणतो आपण इफिशियन्सी. ठीक आहे. तर इफिशियन्सी ऑफ द मशीन ती दाखवतो आपण न्यू. ठीक आहे. पर्सेंटमध्ये. ठीक आहे. आता इफिशियन्सी आपण दोन फॉर्ममध्ये काढू शकतो. एक तर MA आणि VR, आणि दुसऱ्या फॉर्ममध्ये इनपुट आणि आउटपुट. ठीक आहे. तर इफिशियन्सी म्हणजे फर्स्ट सांगता येईल, इफिशियन्सी इट इज द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू वेलॉसिटी रेशो एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज इज कॉल्ड ॲज द इफिशियन्सी ऑफ द मशीन, और efficiency also defined as it is the ratio of output to input expressed as a percentage is called as the efficiency of the machine. ठीक आहे. दोन याच्या efficiency of the machine चे दोन फॉर्म्युले आहेत. MA divided by VR into 100 आणि efficiency is equal to output divided by input into 100. ठीक आहे. त्यानंतर आता इफिशियन्सी आपण काढली. आता इफिशियन्सी एकतर 100% असेल, ठीक आहे, 100पेक्षा कमी असेल, किंवा कन्सिडर करा 50% असेल, 50%पेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल, किंवा इज इक्वल टू 50% असेल. तर त्या कंडिशनमध्ये टर्म्स काय काय येणार आहेत ते आपण बघू. ठीक आहे. फर्स्ट आहे आयडियल मशीन और परफेक्ट मशीन.
बघा आयडियल मशीन किंवा परफेक्ट मशीन म्हणजे काय. इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज इक्वल टू 100%. इफ द इफिशियन्सी ऑफ मशीन इज इक्वल टू 100% इज कॉल्ड ॲज द आयडियल मशीन ऑर परफेक्ट मशीन. पहिली कंडिशन असणार आहे की ज्यावेळेस इफिशियन्सी हे 100% असेल तर त्या मशीनला म्हणतो आपण आयडियल मशीन किंवा परफेक्ट मशीन. सेकंड कंडिशन आहे की MA इज इक्वल टू VR. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशोची व्हॅल्यू दोन्ही इक्वल जर असेल तर ती मशीन कशी असणार आहे आपली परफेक्ट मशीन किंवा आयडियल मशीन. ठीक आहे. सेकंड नंबर 9 रिव्हर्सिबल मशीन. रिव्हर्सिबल मशीन. आता रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे 4 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलरपेक्षा जास्त व्हेकलच्या ज्या गाड्या असतील, ठीक आहे, तर त्या काय करतात रिव्हर्स गिअरमध्ये काम करतात. तर अशा टाईपच्या मशीनला काय म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे काय, इट इज द टाईप ऑफ मशीन द मशीन कॅपेबल ऑफ डुईंग वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन. बघा अशी मशीन किती काय करणार आहे रिव्हर्समध्ये पण काम करणार आहे. अशा मशीनला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. किंवा ज्या मशीनची इफिशियन्सी 50% पेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे अशा मशीनला पण काय म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. सेकंड डेफिनेशन असे सांगता येईल इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज ग्रेटर दॅन 50% दिस टाईप ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज द रिव्हर्सिबल मशीन. किंवा द मशीन इज कॅपेबल ऑफ डुईंग वर्क इन अ रिव्हर्स डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द रिव्हर्सिबल मशीन. ठीक आहे. सेकंड आहे बघा याच्यामध्ये नॉन रिव्हर्सिबल मशीन. नॉन रिव्हर्सिबल मशीन त्यालाच म्हणतो आपण इररिव्हर्सिबल मशीन. किंवा सेल्फ लॉकिंग मशीन. सेल्फ लॉकिंग मशीन. ठीक आहे. नॉन रिव्हर्सिबल मशीन, इररिव्हर्सिबल मशीन किंवा सेल्फ लॉकिंग मशीन. तर त्याची डेफिनेशन काय काय सांगता येईल आपल्याला. द मशीन डज नॉट कॅपेबल ऑफ डुईंग वर्क इन अ रिव्हर्स डायरेक्शन. जी मशीन रिव्हर्समध्ये काम करणार नाही अशा मशीनला काय म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन किंवा सेल्फ लॉकिंग मशीन. ठीक आहे. सेकंड कंडिशन काय आहे इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज लेस दॅन 50% इज कॉल्ड ॲज द नॉन रिव्हर्सिबल मशीन. ठीक आहे. दोन कंडिशन आहे त्याच्या. एक तर अशी मशीन जी रिव्हर्समध्ये काम करणार नाही. सेकंड आहे इफिशियन्सी ही 50% पेक्षा कमी असेल त्या टाईपच्या मशीनला म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन. ठीक आहे. तर बघा आपण इथं दोन कंडिशन बघितल्या. एक पहिले असणार आहे जी इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त असणार आहे त्याला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी असणार आहे त्याला म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन. पण जर इफिशियन्सी बरोबर 50% आली तर त्या कंडिशनला म्हणतो आपण पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. आता बघा पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग म्हणजे काय. इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज इक्वल टू 50% इज इक्वल टू द 50% इज कॉल्ड ॲज द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. लक्षात असू द्या फक्त, कारण ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सोडवतो त्यावेळेस आपल्याला स्टेट द टाइप्स ऑफ मशीन असं विचारतात. त्यावेळेस रिव्हर्सिबल मशीन आहे का नॉन रिव्हर्सिबल मशीन आहे ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे नंबर 11. आता बघा आपण आयडियल मशीन बघितलं. त्यानंतर आहे आयडियल लोड. बघा त्यानंतर आहे आयडियल लोड दाखवतो आपण हा WI. आयडियल लोड दाखवतो आपण W, आयडियलचं I. ठीक आहे. आयडियल लोड म्हणजे काय. आता आपल्याजवळ आयडियल मशीन आहे. त्या आयडियल मशीननी किती लोड लिफ्ट केलेला आहे तर त्याला म्हणतो आपण आयडियल लोड. ठीक आहे. द लोड इज लिफ्टेड बाय द
आयडियल मशीन इज कॉल्ड एज द आयडियल लोड. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू थोडा. कंडिशन माहिती आहे आपल्याला. कंडिशन ऑफ आयडियल मशीन काय कंडिशन, MA डिवायडेड बाय MA इज इक्वल टू VR. ठीक आहे. कंडिशन काय आहे आयडियल मशीनची MA इज इक्वल टू VR. MA चा फॉर्म्युला काय आहे W/P. ठीक आहे. पण W कन्सिडर करताना काय करतोय आपण, I कन्सिडर करतोय. WI इज इक्वल टू VR ॲज इट इज. ठीक आहे. WI चा फॉर्म्युला काय येईल VR इंटू P और WI इज इक्वल टू P इंटू VR. ठीक आहे. म्हणजे सेकंड डेफिनेशन आपल्याला असे सांगता येईल. बघा तुम्हाला आयडियल लोड आयडियल एफर्टचे डेफिनेशन विचारतात. डिफाईन आयडियल लोड अँड आयडियल एफर्ट, त्यावेळेस हे लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. अच्छा याचे दोन डेफिनेशन. पहिली डेफिनेशन काय आहे, द लोड इज लिफ्टेड बाय द आयडियल मशीन इज कॉल्ड एज द आयडियल लोड. सेकंड आहे बघा, सेकंड डेफिनेशन काय लिहिता येईल याच्यावरून, आयडियल लोड इट इज अ प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, इट इज द प्रोडक्ट ऑफ एफर्ट अप्लाइड अँड वेलोसिटी रेशियो. ठीक आहे. इट इज द प्रोडक्ट ऑफ एफर्ट अप्लाइड टू द वेलोसिटी रेशियो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे आयडियल एफर्ट. ठीक आहे. आयडियल एफर्ट म्हणजे काय, PI. ठीक आहे. आता लोडच्या जागेवर फक्त काय करायचं, एफर्ट करायचं. द एफर्ट इज अप्लाइड, द एफर्ट इज अप्लाइड बाय द आयडियल मशीन, द एफर्ट इज अप्लाइड बाय द आयडियल मशीन इज कॉल्ड एज द आयडियल एफर्ट. परत सेम कंडिशन काय आहे, कंडिशन ऑफ आयडियल मशीन MA इज इक्वल टू VR. MA चा फॉर्म्युला काय आहे W/P, पण P घेताना काय घेणार आपण, PI इज इक्वल टू VR. ठीक आहे. म्हणजे हा P कडे जाईल, काय लिहिलं फॉर्म्युला, PI इज इक्वल टू W/VR. ठीक आहे. म्हणजे PI ची एक डेफिनेशन अजून इकडे तयार होईल. PI म्हणजे काय लिहिता येईल इथं, इट इज द रेशो ऑफ, it is the ratio of load lifted to the velocity ratio. ठीक आहे. इट इज द म्हणजे आयडियल एफर्ट इट इज डिफाईन ॲज द लोड लिफ्टेड टू द वेलॉसिटी रेशो इज कॉल्ड ॲज द आयडियल एफर्ट. तर आपण बघितलं की इफिशियन्सी ऑफ द मशीन इज इक्वल टू जर 100% असेल तर त्या टाईपच्या मशीनला म्हणतो आपण आयडियल मशीन किंवा परफेक्ट मशीन. ठीक आहे. पण अशी कोणतीही मशीन नाही की ती आपल्याला काय करणार आहे 100% इफिशियन्सी देणार आहे. ठीक आहे. फक्त ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. प्रॅक्टिकलमध्ये अशी कोणतीही मशीन नाही की ती काय करणार आपल्याला 100% इफिशियन्सी देणार आहे, 100% वर्क करणार आहे. ठीक आहे. आता उदाहरण जर लक्षात घेतलं तर आपल्याजवळ 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, आपण काय करतो टाईम टू टाईम त्याची सर्व्हिसिंग करतो. कशामुळे करतो, फर्स्ट रिझन आहे ती ॲव्हरेज व्यवस्थित देत नाही. ठीक आहे ना. मग ते ॲव्हरेज कशामुळे देत नाही की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फ्रिक्शनल लॉसेस झालेले असतील. ठीक आहे. तर अशा लॉसेसला आपण म्हणतो फ्रिक्शनल लॉस. ठीक आहे. तर त्याचा त्या फ्रिक्शनल लॉसेसचा इफेक्ट हा लोडवर पण होणार आहे आणि एफर्टवर पण होणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट टर्म बघू आपण, लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन किंवा त्यालाच म्हणतो आपण फ्रिक्शनल लोड. दाखवतोय आपण हा WF. ठीक आहे. तर फ्रिक्शनल लोड किंवा लोड लॉस ड्यू टू फ्रिक्शन इट इज डिफाईन ॲज द डिफरन्स बिटवीन द, बघा, द डिफरन्स बिटवीन द आयडियल लोड
अँड ॲक्च्युअल लोड. बघा इथं आता दोन टाईपच्या मशीन बघितल्यात. पहिली आहे आपली सिंपल मशीन आणि दुसरी आहे आयडियल मशीन. ठीक आहे, तर त्या आयडियल मशीनने जेवढा काय लोड लिफ्ट केला होता त्याला म्हटलं होतं आपण आयडियल लोड. आणि जी मशीन आहे सिंपल लिफ्टिंग मशीन त्यांनी जो लोड लिफ्ट केला होता त्याला म्हटलं आपण ॲक्च्युअल लोड. आता ह्या दोन्हीतला जो डिफरन्स आहे, त्या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण लोड लॉस ड्यू टू द फ्रिक्शन. बघा काय आयडियल लोड, इट इज द डिफरन्स बिटवीन द आयडियल लोड WI मायनस ॲक्च्युअल लोड म्हणजे W. ठीक आहे, तर ह्या टर्मला म्हणतो आपण लोड लॉस ड्यू टू द फ्रिक्शन. आता परत नेक्स्ट आहे एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन किंवा त्याला म्हणतो आपण फ्रिक्शनल एफर्ट. PF परत सेम. ठीक आहे, आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात द्या, WI ची व्हॅल्यू ही W पेक्षा मोठी पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आयडियल लोड हा ॲक्च्युअल लोडपेक्षा मोठा पाहिजे किंवा व्हॅल्यू त्याची जास्त पाहिजे. आता एफर्ट लॉस ड्यू टू द फ्रिक्शन म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल एफर्ट अँड आयडियल एफर्ट. इट इज डिफाइन ॲज द डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल एफर्ट अँड आयडियल एफर्ट. म्हणजे PF इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल इथं P मायनस PI. आता हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला सॉल्व करायचे त्यावेळेस लक्षात राहायला पाहिजे. तर इथं तुमची P ची व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल एफर्टची व्हॅल्यू ही आयडियल एफर्टपेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, ह्या दोन कंडिशन आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला लॉ ऑफ मशीन. 2 ते 4 मार्काला क्वेश्चन विचारतात आपल्याला. ठीक आहे, लॉ ऑफ मशीन किंवा डिफाईन लॉ ऑफ मशीन. ठीक आहे, तर लॉ ऑफ मशीन म्हणजे काय, इट इज डिफाईन ॲज द रिलेशन बिटवीन द लोड lifted effort applied P, slope of the graph and constant C. ठीक आहे, इट इज आता बघा, इट इज डिफाइन ॲज द रिलेशन बिटवीन द लोड लिफ्टेड. ठीक आहे, लोड लावलेला आहे किंवा लोड आहे त्याला लिफ्ट करण्यासाठी किती आपण फोर्स काय केलेला आहे, अप्लाय केलेला आहे, म्हणजे एफर्ट किती अप्लाय केलेला आहे, त्यानंतर स्लोप किती आलेला आहे, ग्राफमध्ये दाखवायचं आपल्याला. अँड द कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ मशीन. तर त्याचं एक इक्वेशन आहे मॅथमॅटिकली, लॉ ऑफ मशीन P is equal to mW plus C in Newton is called as the mathematical relation of the law of the machine. ठीक आहे, आता एक टर्म आपण एक्सप्लेन करू. सपोज हा काय एक आपण ग्राफ प्लॉट केलेला आहे. ठीक आहे, हा ग्राफ आहे आपला, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस ओरिजिन. इकडे पुटअप केलेलं आपण लोडच्या व्हॅल्यू न्यूटनमध्ये, इकडे पुटअप केलेलं आपण एफर्टच्या व्हॅल्यू न्यूटनमध्ये. ठीक आहे, आता जसा लोड आहे त्यानुसार काय होणार आहे, हा एफर्ट लोड वाढत जाणार आहे, तसा एफर्ट पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आपण काय केला, सपोज हा ग्राफ ड्रॉ केला, म्हणजे लोड आणि जसं लोड वाढत जाणार तसा एफर्ट पण काय करणार आहे, वाढत जाणार आहे. तसे काय केले आपण, हे पॉईंट देऊन ग्राफ काय केला, प्लॉट केला. ठीक आहे, तर त्यातला हा जो स्लोप आहे, ठीक आहे, इथे एक व्हॅल्यू असणार आहे, कन्सिडर करा, ही असणार आहे x1 y1, इथं असणार आहे x2 y2. ठीक आहे, x1 y1 म्हणजे काय, x1 वर पुटअप केले आपण W1 P1
ठीक आहे. आणि x2 y2 वर पुटअप केले आपण W2 P2. तर हा आपल्याला काय करायचा आहे, स्लोप काढायचा आहे. तर स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, m इज इक्वल टू स्लोप, फॉर्म्युले जो आहेत y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, किंवा y वर काय प्रोव्हाइड केलेलं आपण एफर्ट P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1, ह्याला म्हणतो आपण स्लोप. त्यानंतर ही पूर्ण जी लाईन आहे ती एक्सटेंड करायची अप टू जोपर्यंत y ॲक्सिस आपला कट होत नाही तोपर्यंत. y ॲक्सिस कट झाल्यानंतर ओरिजिनपासून जिथं y ॲक्सिस आपला कट झालेला आहे तिथपर्यंत व्हॅल्यू असणारी आपली कॉन्स्टंट C, ठीक आहे. आणि असणारे स्लोप म्हणजे थोडक्यात काय की लॉ ऑफ मशीन रिलेशन दाखवतं. कशाचं रिलेशन आहे, लोड आहे इन न्यूटनमध्ये, एफर्ट, ठीक आहे. त्यानंतर स्लोप आणि हा y इंटरसेप्ट किंवा कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर ह्या पूर्ण जे रिलेशन आहे त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ मशीन. एक एक टर्म घेऊ आता. P म्हणजे काय, वेअर P इज इक्वल टू एफर्ट अप्लाइड, ठीक आहे. त्यानंतर m इज इक्वल टू काय आहे, स्लोप ऑफ द ग्राफ, ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 किंवा P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1, ठीक आहे. त्यानंतर आहे W म्हणजे काय, लोड लिफ्टेड, दोन्ही पण व्हॅल्यू न्यूटनमध्ये घ्या, न्यूटनमध्ये, ठीक आहे. आणि C म्हणजे काय आपला कॉन्स्टंट ॲट y इंटरसेप्ट, ठीक आहे. तर हा पूर्ण 4 मार्काचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. जर 2 मार्काला विचारलं तर तुम्हाला फक्त म्हणतात डिफाईन लॉ ऑफ मशीन, डिफाईन आणि फक्त मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचं. पण जर 4 मार्काचा जर क्वेश्चन विचारला तर डिफाईन करायचं आहे, तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, प्रत्येक टर्मचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आणि हा ग्राफ काढायचा आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, 4 मार्क मिळतील, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 2 टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट आहे मॅक्झिमम MA, ठीक आहे. मॅक्झिमम, आता मॅक्झिमम MA म्हणजे काय, इट इज द रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ द ग्राफ, it is the reciprocal of the slope of the graph is called as the maximum MA. बघा maximum MA is equal to रेसिप्रोकल म्हणजे काय, 1 अपॉन काय म्हणते ते, स्लोप ऑफ द ग्राफ म्हणजे काय, m ची जी व्हॅल्यू आहे त्याला 1 डिवायडेड बाय करायचं, 1 अपॉन m म्हणजे काय झाला आपला मॅक्झिमम MA, ठीक आहे. मॅक्झिमम MA म्हणजे काय, m ची जेवढी व्हॅल्यू आहे त्याला 1 डिवायडेड बाय m म्हणजे करायचं आपली निघणार आहे मॅक्झिमम MA. हे डेफिनेशन, इट इज द रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द ग्राफ. सेकंड डेफिनेशन आहे मॅक्झिमम इफिशियन्सी, आता इफिशियन्सी म्हणजे माहिती आहे आपल्याला, इफिशियन्सी म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू वेलोसिटी रेशिओ एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. पण आता आपल्याला मॅक्झिमम इफिशियन्सी काढायची, त्यामुळं MA कन्सिडर करताना मॅक्झिमम MA कन्सिडर करायचं आहे, ठीक आहे. मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू मॅक्झिमम MA डिवायडेड बाय VR एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज इज कॉल्ड ॲज द मॅक्झिमम इफिशियन्सी, ठीक आहे. बघा डेफिनेशन सांगतो, इट इज द रेशो ऑफ द मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू वेलोसिटी रेशिओ एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज इज कॉल्ड ॲज द मॅक्झिमम इफिशियन्सी. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत की यामध्ये 2 टाईपचे प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे. फर्स्ट जो टाईप आहे त्यामध्ये जे आपले सिंपल फॉर्म्युले जे आहेत MA VR इफिशियन्सी, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, त्याच्यावरचे आपण टाईप बघणार आहेत. आणि सेकंड टाईप जो आता आपण बघितले लॉ ऑफ मशीन त्याच्यावरचे पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. तर टोटल असे नंबर ऑफ 30 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहेत, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच, धन्यवाद.